स्वयंपाक खूप चांगला झाला आहे, पण माझी डायटिंग सुरू आहे ना. डायटिंग वायटिंग राहू दे, नाही तर किती पतली होऊन जाशील तू. तुम्हाला माझी किती काळजी आहे ना, खरंच. हो, तुझी काळजी नाही करीन तर कोणाची काळजी करीन मी शोभा. काय चालू आहे? अरे प्रसाद, अजून तयारच नाही झाला का तू? हो झालंच आहे. शोभाचं जेवण होऊ दे, मग झालं. काहून वहिनीची तब्येत खराब आहे का? माझी तब्येत का बरं खराब होणार आहे भाऊजी? नाही, चुलीसमोर प्रसाद बसलाय ना, स्वयंपाकी त्यानंच केला असन. गुन्हाचा आहे बाबा माझा नवरा, म्हणून तर एकही कामाला मला हात लावू नाही देत. आणि तसं पण मी आता डायटिंगवर आहे ना. डायटिंगवर? तुम्ही? ऐकावं तेवढं नवलच बाबा. कायचं नवल? तसं तुम्ही वाटत नाही डायटिंगवर आहे म्हणून. कशावरून भाऊजी? तुमच्या वजनावरून. माझ्या वजनाबद्दल काही नको बोला भाऊजी. एक तर मी किती कमी जेवते. हे कमी आहे? पूर्ण पंचपक्वान वाढल्यासारखं ताट आहे. माझा मित्र बिचारा सकाळपासून किती कामं करत असन. असं आहे ना, तर आतापासून मी जेवणच नाही करणार. शोभा, असं नको करू. मग पहा ना भाऊजी कसे बोलत आहे. अरे रामू, चुपचाप बस ना, नाही तर शोभा जेवणार नाही. हा तर पक्का बायल्याच आहे. जेवा जेवा वहिनी, राग नको करा. नाही, मी नाही जेवत. जेवत नाही म्हणता ना पुन्हा ताटापाशी येऊन बसल्या तुम्ही. आता का मी इथं बसूही नाही शकत? ए रामू, थोड्या वेळ शांत बस ना. शोभा, तू जेव, पुन्हा का लागते सांग. नाही, राहू द्या, आता नाही जेवत मी. रात्री मी तुझे आवडते गुलाबजामुन बनवतो. न उद्या सकाळी तो चिवडा न दूध. त्याला चिवडा नाही म्हणत, कॉर्नफ्लेक्स म्हणते. त्याच्यानं माझं वजनही कमी होते. आजपासून आपल्याला वजन कमी करण्याची काही गरज नाही. मी चांगला चांगला स्वयंपाक करत जाईल, ते सर्व कामही करत जाईल. ठीक आहे, जेवते, पण तुम्ही भाऊजीला सांगून द्या. नाही नाही, तो तुला काही नाही म्हणणार आता. हो ना रामू? अरे पण मी वहिनीले बोललोच का? अरे तिच्या वजनाबद्दल कोणी बोललेलं बिलकुल चालत नाही. आता नाही बोलत बाबा. जेवा वहिनी, तुम्ही जेवा. अरे वहिनी तर जेवत पण आहे, एवढं फास्ट न ढेकर पण घेत आहे. चूप बसणार रे. अहो, थोडीशी भाजी अजून वाढा. हो वाढतो, थांब. या प्रसादच्या घरात पुन्हा काय काय पाहायला भेटन तर माहिती नाही. पाहावं तेवढं नवलच बाबा.